तुम्हाला पण बिटल शेळी पालन चालू करायचंय तर जी चुकी मी केली किंवा जो मूर्खपणा मी केला तो तुम्ही करू नका. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित गुंड पाटील स्वागत करतो तुमचं गुंड पाटील गोट फार्म मध्ये. तर मित्रांनो, आजचा आपला मुद्दा राहणार आहे की बिटल शेळी पालन जे नवीन चालू करतायत तर कसं सुरू करायचं. तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो विषय असा आहे की आता बऱ्यापैकी जेवढे लोक माझ्या ग्रुपमध्ये जॉईन झालेत, सगळ्यांना माहिती आहे आपण ग्रुप काढलाय, 300 रुपये फी ठेवलेले त्याच्यासाठी. तर त्या ग्रुपमध्ये जेवढे लोक झालेत त्या बऱ्यापैकी एक 70% लोकांचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की त्यांनी पंजाबवरून आलेल्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी केल्या, त्या कुणाच्या 2 दिवसात मेल्या, कुणाच्या 4 दिवसात मेल्या, कुणाच्या आठवड्याने मेल्या. तर असा प्रॉब्लेम झालाय. तर सगळ्यात महत्वाचं मी सांगतो तुम्हाला की वस्तू कशा सिलेक्ट करायच्या किंवा ज्या आपल्या लोकलच्या शेळ्या आहेत महाराष्ट्रातल्या त्याच खरेदी करण्याचा 90% प्रयत्न करा. आणि राहिला 10%चा प्रश्न, तर जे 2 वर्ष झालं 4 वर्ष झालं शेळी पालनामध्ये आहेत बिटलच्या, त्यांनी पंजाबवरून जे शेळ्या असतात ते ट्रेनने आणतात ना की गाडीने. ट्रेननी जे शेळ्या आणल्या तर त्यांना बऱ्यापैकी एक 70% तरी आजारी पडण्याचं प्रमाण कमी राहतं. 30% जर आजारी पडल्या तर ते कव्हर होतं. ते कसं कव्हर व्हायचं ते त्यांना माहित असतं. तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहिला. जर तुम्हाला पण बिटल शेळी पालन चालू करायचंय तर तुम्ही आपल्या गुंड पाटील गोट फार्म आणि शेळी पालन मार्गदर्शन ग्रुप जो आहे, ज्याच्यामध्ये आपण वर्षाची 300 रुपये फी ठेवलेली का ठेवलेले, तर आता सध्या मार्केटमध्ये जो बबल आहे निर्माण झालेला, हा की आज लाखाला पिल्लू गेलं, 1.5 लाखाला पिल्लू गेलं, 50,000चं पिल्लू आहे. तर ह्यातून कुठंतरी जे नवीन शेळी पालक आहेत ते चिरडले जात आहेत. तर तुम्हाला सांगतो, पिल्ल घेताना पण काय बघायला लागतं, त्याची मागची वंशावळ. जसं की नुसतं पिल्लाकडे बघून बापाकडे बघून पण जमत नाही की बाबा त्याची आई कोणत्या लाईनची आहे, ते पिल्लू कुठल्या लाईनचं आहे, त्याचा बाप कोणत्या लाईनचा आहे, त्याची हाईट किती आहे, त्याची उंची किती आहे, त्याचं कान किती आहे, हे सगळं बघायला लागतं. तर तुम्हाला सांगतो, मार्केटमध्ये मी तुम्हाला पिल्लू 20,000ला पण घेऊन देऊ शकतो आणि 1.5 लाखानं पण पिल्लू घेऊ शकतो. पण मी त्याची गॅरंटी घेऊ शकतो की बाबा हे पिल्लू इथपर्यंत पोहोचणार आहे, इथपर्यंत बनणार आहे, बाबा त्याची एवढी एवढी हाईट बनणार आहे, त्याची कान एवढे होणार आहेत, त्याचं वजन इथपर्यंत जाणार आहे, ते पिल्ल ह्या क्वालिटीमध्ये त्याची विक्री मी करून देऊ शकतो, ह्याची गॅरंटी घेऊ शकतो. तर ज्यांना कोणाला शेळी पालन करायचंय त्यांनी आपल्या गुंड पाटील गोट फार्म आणि शेळी पालन मार्गदर्शन मध्ये ग्रुपमध्ये जॉईन व्हा. तुम्हाला 100% सहकार्य केलं जाईल. जे ग्रुपमध्ये ऑलरेडी जॉईन झाले त्यांना माहिती आहे की बाबा सध्या ग्रुपमध्ये कसं काम चालू आहे. तर ज्यांना ग्रुपमध्ये जॉईन व्हायचंय त्यांनी वरती तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल त्याला व्हॉट्सअपला तुमचं नाव, मोबाईल नंबर, पत्ता पाठवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस तिकडून भेटून जाईल. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.